शिर्डी येथील श्री साईबाबांच्या पवित्र पादुकांचे बुधवारी पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले। निमित्त होते सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या 90व्या जयंती महोत्सवाचे। या मंगलमयी प्रसंगी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण पनवेल शहर साईंच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते। या सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये पनवेलचे महापौर नितीन पाटील, शिर्डी साई संस्थानचे उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, रामलाल चौधरी, राम थदानी, डॉ. शकुंतला यांच्यासह अनेक नगरसेवक, राजकीय पदाधिकारी आणि साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही भव्य शोभायात्रा रेल्वे स्टेशन मार्गे तक्का, पंचरत्न सर्कल, टपाल नाका, भाजी मार्केट, ऐतिहासिक विरूपाक्ष मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे कोहिनूर नाका येथे पोहोचली। मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती। 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत या दिव्य पादुका श्री साई नारायण बाबा आश्रम पनवेल येथे दर्शनासाठी विराजमान राहणार आहेत। गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत भक्तांना अखंड दर्शन घेता येणार असून यावेळी भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील आणि त्यानंतर या पादुका पुन्हा शिर्डीकडे प्रस्थान करतील। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी पनवेल आणि परिसरातील साई भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे।